नर्मदे हर. आज सकाळी 6 वाजता गणसोर येतो निघालो आणि आता वाजले 6:30. धुकं बघा, अतिशय धुकं आहे. या धुक्यात प्रवास चालू आहे. बाकीचे गेले पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज इतकं धुकं आहे बेकार. याच्यावर सुद्धा दव साचले. आणि हे सुद्धा ओल्ले झाले. इतकं धुकं आहे, बघू शकता. एकदम पॅक बंद होऊन निघावं लागतं, कारण धुकं म्हटलं म्हणजे थंडी. थंडी वाजली मग चालायला अडचण येते, त्यामुळे पॅक होऊन निघावं लागतं. मागचे नजरे नजरे एकदम बघण्यासारखे. लांबपर्यंत जरी नाही दिसत, पण धुक्याचा आनंद घ्यायला वेगळाच आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. 10 फुटाच्या पुढचं काहीच दिसत नाही. आणि धुकं तर इतकं आहे, दव बिंदू आले, गळत आहे ते अक्षरशः. रस्ते सुद्धा ओले वाटायला लागले, इतकं प्रमाणात धुकं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज सकाळचा बालभोग आणि बिस्किट पुढे पार्लेजी असा आजचा बालभोग होणार आहे. कारण सकाळी खायची सवय. 7:30 वाजलेले अजून. आता इथं हॉटेलमध्ये आलो एक, इथे नाश्ता करून पुढे निघू. नर्मदे हर, नर्मदे हर. मेहता या गावात आलोय. इथे बाबाजी सेवा देतात. नर्मदे हर बाबा, नर्मदे हर. अशी व्यवस्था आहे सगळी. बालभोग करताय सगळे. नर्मदे हर, नर्मदे हर. तात्या राहिले माग, येतीलच थोड्या वेळात. नर्मदे हर, नर्मदे हर. या बाबांनी बालभोग दिला, चहा पाणी घेतला आणि आता पुढे निघण्याची वेळ झाली. त्यांची रजा घेऊ. आज्ञा दीजिए बाबा. नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रमात चहा घेऊन निघालो. परत एकदा बाबांनी आवाज दिला, पण आग्रह माडायचा नाही म्हणून डबल चहा घ्यावा लागतोय. कारण ओलांडून जाणं योग्य नाही. चहा नाही तर पाणी तरी घेतलंच पाहिजे. त्यांना असं वाटायला नको की आपल्या इथं आलं नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 8:15 झाले. परत एकदा आवाज दिला होता चहासाठी. आता 2 चहा झाल्यामुळं काय माफी मागून पुढे निघताय सगळे. परिक्रमा असे चालले धुक्यातून. चहा घेऊ नाही शकत जास्ती, आग्रह मोडावा लागतो कधी कधी. 2 चहा लागोपाठ झाल्यामुळे चहाला नकार देऊन पुढे निघाले. हे मायेच लीला आहे. सगळे चालले शिस्तीत एका लाईनीत. नर्मदे हर, नर्मदे हर. सुंदर असा कमळांचा तलाव आहे, पण धुकं असल्यामुळे आपण लांबवरपर्यंत बघू नाही शकत. नर्मदे हर, नर्मदे हर. थोडा वेळ झाला चहा पिऊन. परत एकदा चहा पिण्यासाठी आवाज दिलाय बाबाजींनी. नर्मदे हर, नर्मदे हर. इथे चहा प्रसादीची सेवा दिली जाते आणि चहा प्रसादी बरोबर शेकण्याची पण व्यवस्था केली, कारण थंडी खूप आहे. धुकं बघाल तर अजूनही काहीच नाही. 9 वाजले पण धुक्याचा कर. नर्मदे हर.
नॉर्मदे हर. थंडी इतकी आहे, बोललो किंवा श्वास घेतला तरी नाका तोंडातून फार धूर निघाल्यासारखंच आहे. नॉर्मदे हर. नॉर्मदे हर. सकाळचे 9 वाजून गेले आणि सूर्य भगवंतांनी त्यांचं काम केलं. त्यांचं उगवण्याचं काम ते नित्यनियमाने करता, पण धरती मैयाने धुक्याची चादर पांघरून घेतली. त्यामुळे आज 9 वाजून गेले तरी 6 वाजेसारखंच धुकं आहे. आज काय लवकर धुकं कमी व्हायचं नाव नाही. आणि विडवाले बाबा बी परेशान आहे. पाणी पडल्यासारखं आहे. आणि संभाजीनगरचे बाबा हे बघा सडा पडलाय, वरतून पाणी पडतंय जसं काय पाऊस चालू आहे. नॉर्मदे हर. मोरीचं पीक अतिशय सुंदर दिसतंय धुक्यात. धुक्यात असल्यामुळे त्याचं सौंदर्य अजूनच खुलून येतंय. असा आनंदायी प्रवास मैयाच्या किनाऱ्यावर जरी नसलो तरी मैया आनंद आपल्याला पदोपदी देते. नॉर्मदे हर. 9:30 वाजता पण धुकं अजूनही तसंच आहे. हे संभाजीनगरचे बाबा आहे, पुढे बीडचे बाबा चालले, हे शेजारी ताते. नॉर्मदे हर. काल चहा लवकर भेटत नव्हता आणि आज पदोपदी चहा चौथा का 5वा एक जणाला नाही म्हटलेले. आता आपण आलोय कहाणी देवरी येते, कुशवा दाबा येते चहा पिण्यासाठी बोलवलंय. 5वा चहा आहे आणि एक लाडू पण भेटला होता. मी चहा पिलो नव्हतो, भेटला आणि खाल्ला चवीने. पण जास्ती कृपा आहे आज मैयाची. नॉर्मदे यार. नॉर्मदे यार. 2 ठिकाणी चहा झाला. या घरातून चहा आला आणि हॉटेलला पण चहा ठेवलाय. आता डबल चहा घ्यावा लागणार असं वाटायला लागले, कारण चहा तर 2 ठिकाणी ठेवलाय. बघू आता पुढे काय होतंय. आणि थंडी आहे त्याच्यामुळं ब्लॅक टी आहे का? अरे वा, ब्लॅक टी आहे एकदम सुंदर. दुसरा चहा आहे, आता ब्लॅक टी झाला, आता व्हाईट टी. एक व्हाईट होता त्याच्यात ब्लॅक टी आला आणि येलो मध्ये व्हाईट टी. हे बाबाजींनी पण चहा दिला. नॉर्मदे हर. नॉर्मदे हर. पुष्कर कुशवा धाबा लागला त्या शेजारीचे. पुष्कर धाब्या शेजारीच परत एक पुष्कर धाबा आहे आणि तिथे पण चहा प्रसादीसाठी बोलवलं. आणि वातावरण बघा, 9:45 झाले, धुकं अजून तसंच आहे. धुक्याला काही माप नाही. आज काय झालंय काय कळलं ना, धुकं इतकं आहे आणि सूर्य भगवंत पूर्ण वरती आहे. आता त्याच्यात चंद्र आहे का सूर्य, ही बी मोठी शंका वाटायला लागली, कारण सूर्यकिरण तर जमिनीवर पडत नाही. वातावरण एकच नंबर. नॉर्मदे हर. नॉर्मदे हर. नॉर्मदे हर मैया. नॉर्मदे हर. नॉर्मदे हर मैया. लोकांचा जो भाव आहे नॉर्मदे हर करण्याचा मनाला लागून जातो. कारण आपण त्या पात्रतेचे नाही की एवढं वाकून नॉर्मदे हर करणे. पण हा जो काय मान मिळतोय आपल्याला नसून मैयाला आहे याचं आपण भान ठेवतो. आणि आपण बी तेवढ्याच नम्रतेने नॉर्मदे हर केलं. नॉर्मदे हर बाबा. इथे आश्रम आहे, महारेवा जनजागृती शिक्षा समिती कहाणी. नॉर्मदे हर बाबा. नॉर्मदे हर. तर इथं थांबवलंय, चहा प्रसादी घेण्यासाठी थांबवलं असेल. 6वा 7वा चहा आहे.
नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. किती करावी आणि थंडी आहे. पाणी सुद्धा बर्फासारखं गार झालं. पाणी सुद्धा गरम करून आणून दिलं. गरम पाणी पिण्यासाठी. हा दाखवलं. या बाबाजींच्या मैया आहे या. आणि या नर्मदे हर. ये सेवा देते इधर सब. बहुत बढ़िया सेवा है और बहुत अच्छा लगा. नर्मदे हर. पान सुपारी बडीशोप लवंग अशी पण सोय केली. नर्मदे हर. माँ रेवा जनजागृती शिक्षा समिती. हे काने गावातील शिव चौक तहसील घनसोर येते बाबाजी ग्रस्त आश्रम चालवतात. आता चहा परत घ्यावा लागणार आहे आपल्याला बाबांचा आग्रहामुळं. नर्मदे हर. सेवेला काही मोल नसतं असं म्हणतात. मैयांनी आणि बाबाजींनी प्रत्येकाला दक्षिणा आणि धूप अगरबत्ती पण देत आहे. हा मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. घ्या बाबाजी घ्या. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैयांचा सेवाभाव बघून अतिशय मस्त वाटलं. आणि ही सगळी प्रेरणा या मैयाकडून भेटते. नर्मदे हर. आपकी मम्मी है? अच्छा. तो इनकी प्रेरणा से सब चल रहा है. मैया की दुआ है और ऐसे ही इनके हाथ से मैया की सेवा होती रहे. और इनका जो सेवा भाव देख के हम भी बहुत प्रसन्न हो गए. मैया इनकी सभी मनोकामना पूरी करे. इन्हें धन धान्य से भरा हुआ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. स्वर्गीय कौशल्याबाई सेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ये यांची माताजी आहे. इनकी माताजी की स्मृतिप्रीत्यर्थ नेत्र कौन सा शिविर है बाबा ये? नेत्र शिविर स्वास्थ्य शिविर रखा गया है. तो इन्होंने बाल भोग के लिए बहुत आग्रह किया. अभी पीछे ही बाल भोग लेके निकले थे लेकिन अभी आग्रह के खातिर रुकना ही पड़ता है. आणि ते सर्व मेडिकल सुविधा दिल्या जातात. आता कोणाच्या पायाला सूज वगैरे असेल तर औषध देणार आहे. नर्मदे हर. आणि परिक्रमावासी थांबून राहिले आता. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. परिक्रमावासींच्या हातनं गरीब महिलेला साडी देण्याचा योग आलाय. हे बाबाजी आहे यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरिबांना साड्या दिल्या जातात. योग असा झाला की आपण इथे पोचलो आणि या मातारामांना साडी दिल्या जाणार आहे परिक्रमावासींच्या हातनं. माता श्री नर्मदे हर. आता चहा भरपूर झाले नाश्ते झाले पण बिस्किट वाटत पडते परत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे 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 हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासींना मेडिकल सुविधा पण दिली जाते. कोणाला काय अडचण आहे ती निवारण केलं जाणार इथे. सगळ्यांना गोळ्या औषधं काय कोणाचे पाय दुखत आहे तर तेल पण देणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळपासून एकदम धुकं. आता ऊन पडलं तर चटके बसायला लागले. असं संमिश्र वातावरण
आणि गावकऱ्यांचं खूप प्रेम भेटलं. मागील 2-3 गावात खूप चहा झाले, 2-3 ठिकाणी बालभोग झाला. आणि भाव तिथे देव प्रसन्न झाले. आणि बघा शेत्या कशा फुलल्या आणि लांबवर डोंगरावर जंगल दिसतंय नेहमीप्रमाणे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. घरून आणलेलं लिस्ट मध्ये सुईद्वाराचं पण नाव लिहिलेलं होतं. आणि सुईद्वारा आज काम आला. बाबाची छोटीची बॅग आहे, तिचा बंद तुटलाय आणि बाबा आता हात शिलाई करताय. आणि परत एकदा सगळे परिक्रमावासी थांबले आराम करण्यासाठी. खेरमाई मातेचं मंदिर आहे जंगलात, पुढे थोडस जंगल आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. मैया की लीला परंपार है. हम यहाँ बैठे थे, थोड़ा आराम के लिए, तो मैया ने हमारे लिए इस घर पे इस मैया के हाथों खाने का प्रबंध कर दिया, भोजन प्रसादी का. और दाल, ये दाल नहीं, क्या है मैया ये सब्जी? चने की दाल है, भाजी, चने की भाजी, सब्जी और रोटी, चावल. ऐसा ये आज का दिन गया. आज मैया की बहुत कृपा रही हम पे कि कल जो था मैया, कल है ना, कल चाय भी नहीं मिल रहा था दिन भर. और भोजन का भी हमने ऐसे ही, जो मैया ने दिया था हमको कि चिक्की का पैकेट दिया था, वो खाया था दिन भर. रात में तो भोजन प्रसादी का व्यवस्था हो गया था. तो आज दिन भर से इतना चाय, 10 एक चाय पिया आज दिन भर में. और 2-3 जगह पे बाल भोग भी किया. और आज भी बिना मांगे सब कुछ मिल रहा है. ये मैया की कृपा है सब. भोलेनाथ की कन्या है मैया. तो नर्मदे हर. राम सीताराम, 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 नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. श्री शिवाय नमस्तुत्यम. मैयाचं घर आहे, घराच्या बाहेरच भोलेनाथ विराजमान आहे. आणि या भोलेनाथांच्या कन्ये सामान या मैयेने आज आपल्याला भोजन प्रसादी दिली. आणि इतकं आदर तिथ्य. बाबाजी थोड़ा ले लो, थोड़े रह गया, रोटी गरम बना के लाती हो. आणि खरं आणलं बी होत्या, पण आपण नकार दिला, कारण पोट इतकं भरलं की विचारताच होय नाही. आणि आता नाही म्हणत मैयाने चहाला आग्रह केला. आता चहा घेऊन पुढे निघू. नर्मदे हर, नर्मदे हर. सीताराम, 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 सीताराम. नर्मदे हर. जटा शंकरे हर. पते हर हर महादेव. बसा जेवायला. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. कहाँ से आप? हम नासिक से बाबा जी, नासिक प्रॉपर आजू-बाजू. पिप्पलगांव बसून. तो रास्ते से जा रहे थे, तो आज मैया के बहुत भोग खाने को मिले. आज ये केले भी मिल गए, फल फ्रूट हो गए बहुत सारे. आज मैया की लीला देखी, तो रास्ते पे भी खाना मिल जाता है. नर्मदे हर, नर्मदे हर. गावाचे लांबच लांब वावर दिसायला लागले. समोर टेकडींवर पण शेत आहे. अतिशय सुंदर दृश्य. चालायला अजूनही रस्ता डांबरीचे त्यामुळे, आणि उत्तर पण आहे.
त्यामुळे चालायला थोडंसं उरकतंय आजचं अंतर आहे थोडं जास्त आहे 40 किलोमीटरचं. आलं टप्प्यामध्ये, अजून 8 किलोमीटर बाकी आहे. बघू 5:30 पर्यंत पोचलं पाहिजे. नर्मदे नर्मदे नर्मदे. त्या मैयाच्या घराजवळ थांबलो होतो आराम करण्यासाठी, आणि मैयाने लगेच चहाला पण चहा पण ठेवला. आता चहा प्रसादी घेऊ आणि पुढे निघू. लखनदोर ना, लखनदोर अजून 4 किलोमीटर आहे, तिथे पोहोचायचं आपल्याला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नहीं भैया, लोंग भी नहीं, आपने इतना दिया ना भैया, यही बहुत है भाई. इतनी सेवा देख के हम भी भावुक हो जाते. नर्मदे हर नर्मदे हर. बघा तुषार सिंचन किती मस्त दिसतंय. मिरचीचे प्लॉट आहे. सूर्य भगवान मावळतील जाणार थोड्या वेळ. आणि इकडचा प्रदेश हिरवागार दिसायला लागलाय. गावांनी डोके वर काढले, लांब पर्यंत सगळे वावर हिरवे दिसायला लागले. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. रस्त्यावर अगदी चालता चालता बिस्किट पुडा भेटला एक. आज इतके भोग भेटताय का विचारता सोय नाही. त्याचाच परिणाम का काय, इकडच्या शेत्या अगदी संपन्न दिसत आहे. नर्मदे हर. लखना 2 च्या आधी 3 किलोमीटर श्री शारदा आश्रम सुरकी पार. इथे परिक्रमावासींची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था आहे. आपल्याकडे वेळ असल्यामुळे आपण जाणार आहे लखना 2 येथे. नर्मदे नर्मदे नर्मदे. मार्कंड साहेब कुठे गेले? आले आले. आता आजचा दिवस एकदम भारी गेला. सकाळी 10 वाजेपर्यंत तर दुखत होतं, आणि थोडा वेळ ऊन लागलं, आणि आता बी गारवा सुटलाय. त्याच्यामुळे आजचं 40 किलोमीटरचं अंतर काहीच वाटलं नाही. वेळेच्या आत 5 वाजेपर्यंत आश्रमात राहू. आणि आज पोट इतकं भरलंय, बॅगाय भरल्या. तर हे सगळं आज काही नाहीये, मयेची कृपा. आज चहा झाला हो. चहा 10 कप तर कुठंच गेले नाही. चहा काल 2 कप, काल 2 तर आज 10. आता आज सगळी कसर भरून निघाली. हा. बॅगाय भरल्या, बिस्किट इतके, केळी, काय काय आज लय काय काय भोग भेटले. नर्मदे हर नर्मदे. नर्मदे हर. म्हणजे कन्याकुमारी ते श्रीनगर. अच्छा, कन्याकुमारी ते श्रीनगर असा मार्ग आहे असं सांगताय. आणि सायंकाळचे 5:15 झाले. सूर्यभगवंतांचे दर्शन अतिशय मस्त झाले. आनंदमय असा आजचा प्रवास झाला. आणि हा जबलपूर जातो, आणि इकडे कन्याकुमारी जबलपूरहून पुढे जातो. नर्मदे हर नर्मदे हर. चहाचा आज खूपच आग्रह झालेला आहे. इतका चहा प्यायले, आता आग्रह इतका येतं, चहा प्यावाच लागल. नर्मदे हर नर्मदे हर. परत एकदा चहासाठी थांबवलंय 13 चहाला, पण बाबांना नकार दिला. अरे हमारे याद के लिए तो बाबा जी का चाय नहीं बोला, तो बाबा जी ने बोले बिस्किट तो भी ले लेना. असा पाहुणचार होतोय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. लखना जोर येते आग्रह, ते गाडे बाबा तिथं बसले, धरून ठेवलंय त्यांना. बाकीचे माणसं आल्याशिवाय सोडणार नाही. चहा नाही घेणार, पण मग त्यांच्या इथं जाऊ. नर्मदे हर. आणि नरसिंगपूर राहिलंय फक्त.
नागपूर आहे 189 किलोमीटर. इथून उजव्या हाताला गेलं तर जबलपूर जातं 85 किलोमीटर साठी. नर्मदे हर. बाबा विचारू राहिले काय खाणार आहे. आता बाबा जे देतील ते खाऊ. आणि ते बाबाजी आपल्याला रस्त्यात त्या बाजूला घ्यायला आले ते. हे बाबाजी आता काय देतील ते खाऊ आणि आश्रमात जाऊ. आश्रम बी जवळ आहे अगदी. जिलेबी आणि वडा. किती काय खाणार आहे? नर्मदे हर. नर्मदे हर. आणि नुसतं देत आहे असं वाटून नाही राहिले. देण्याचा भाव बी अलग आहे. म्हणजे देताना सुद्धा अतिशय नम्रपणे देत आहे. नर्मदे हर. इथं चाय समोसा आलू बंडा बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. श्रीराम मंदिर लखना 2. इथे अन्नक्षेत्र आहे. प्राचीन शिव मंदिर. राम मंदिर ट्रस्ट समिती. श्री राम जानकी मंदिर. यज्ञशाळा. आणि या बाजूला आहे मा नर्मदा अन्नक्षेत्र. मंदिर ट्रस्ट समिती लखना 2 जिल्हा सिवनी चालय. शेजारी भोजन कक्ष अलग आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. जय हो माई की तो चिंता काय की. बाबाजी आगे हो गए तो बाबाजी नाही ना. अरे बाबाजी तर मत पडना. आपण कपड़े धोने गेलो तो. कपड़े धोने गया था बाबाजी मैं. तो ये बाबाजी बोले नहीं वो बाबाजी आए आपको चाय लेने का आने पड़ेगा. नाशिक से बाबाजी. नासिक से हम. तो ऐसा भाव हमने आज तक देखा नहीं कि ऐसे भक्त भी नहीं देखे मैया के. बहुत आनंद आया बाबाजी आपसे. नर्मदे मैया आपकी सब मनोकामना पूरी करे. मैं भूखा हूँ. माई की गोद के लिए बड़ा भूखा रहता हूँ. कभी पहले स्नान करने चला जाता था, कभी जाता हूँ कभी नहीं जाता. वो मेरी माँ को इनके चरणों में छोड़ के आया था. और जब भी जाता हूँ माँ की याद आती है तो उनसे मिल लेता हूँ. और यही चाय पिलाती है मेरे को. कहीं पर ही पहुँच जाऊँ वहाँ चाय मिल जाती है. गंगा तट में कोई बोल देता चाय पीने. हाँ भैया. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. सीताराम 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 मैया की जय. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.